नमस्कार, मराठी प्रतिभा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोफेशनलवालं O3+ ब्राइडल फेशियल दाखवणार आहे। आता हे जरुरी नाही आहे की जर तुम्ही ब्राइड होणार आहात तरच तुम्हाला हे फेशियल करायचं आहे। नॉर्मली पण म्हणजे ज्यांना खूप इच्छा आहे किंवा काही कार्यक्रम आहे, फंक्शन आहे तर डेफिनेटली तुम्ही हे फेशियल करू शकता। अदरवाइज तुमची स्किन छान ग्लोइंग करण्यासाठी कधी मध्ये आधे तुम्ही हे फेशियल केलं तरी चालेल। हे नायकावरून तुम्हाला भेटेल। 10 स्टेप्स आहेत याच्यामध्ये टोटल, म्हणजे स्टेप्स जरी भरपूर असल्या तरी खूप इझी आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता घरच्या घरी। सो जर वाटत असेल कुणाची हेल्प घ्यायची असेल तर डेफिनेटली घ्या, पण हे फेशियल मी स्वतःच पूर्ण केलेलं आहे आणि स्पेशली हे व्हिटॅमिन सी वाला आहे। सो हे ग्लोइंग स्किनसाठी खूप जास्त उपयुक्त असं आहे। इन्स्टंट तुम्ही याचे रिझल्ट बघू शकता। इन्स्टंटली तुमची स्किन खूप छान ग्लो करायला लागते, शिवाय क्लिअर देखील दिसायला लागते। सो जेव्हा मी फेशियल सुरू केलं आणि त्याच्यानंतर हा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला लगेचच व्हिडिओमध्ये बघून समजेलच। त्याच्यामुळे जर तुम्हाला घरी ट्राय करायचं असेल तर डेफिनेटली हे ट्राय करा। अदरवाइज पार्लरमध्ये जाऊन देखील तुम्ही हे करू शकता, कारण O3+ खूप छान फेशियल्स आहेत आणि त्यातल्या त्यात हे प्रोफेशनलवाले जे असतात ते आणखीन छान रिझल्ट्स देतात। तो याच्या ज्या स्टेप्स आहेत मी त्या छान समजवलेल्या आहेत व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। हा व्हिडिओ सबस्क्राईब नसेल केला अजूनपर्यंत चॅनलला तर करा आणि इंस्टाग्रामला देखील मला फॉलो करा। सो आता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला। तर आता आपण सुरू करूयात। तर तुम्ही बघू शकता ही आउटर पॅकेजिंग आहे O3+ प्रोफेशनलची ब्राइडल फेशियल किटची आणि हा व्हिटॅमिन सी ग्लोइंग स्किनवाला फेशियल किट आहे। डेफिनेटली एकदा ट्राय करून बघा, वर्थ आहे। याच्यामध्ये हे पॅकेट्स दिले गेलेले आहेत। सगळ्यात आधी तुम्ही बघताय हा जो मेन किट आहे तो याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये 10 स्टेप्स तुम्हाला मागे दिले गेलेले आहेत आणि आतमध्ये तुम्ही छोटे छोटे पाउचेस आणि सिरम्स वगैरे बघू शकताय। नंतर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी फेशियल मास्क दिला गेलेला आहे, फेशियल पॉवर मास्क दिला गेलेला आहे। 2 त्याचे पाउचेस आहेत, एकामध्ये जेल आहे आणि एकामध्ये पावडर आहे आणि हे आपल्याला एका स्टेपमध्ये लावायचं आहे मिक्स करून। सो ते पुढे आपण बघूयातच। आता ह्याच्यातला सगळ्यात पहिला पाउच मी ओपन केलेला आहे, तो आहे व्हिटॅमिन सी क्लिन्झर। ही आपली फर्स्ट स्टेप आहे। सो याच्यातलं क्लिन्झर काढलं आणि पूर्ण चेहऱ्याला लावलं। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हा जो किट आहे हा तुम्हाला फक्त एकदाच यूज करता येऊ शकतो। हे तुम्हाला स्टोअर किंवा नंतर वापरू असं काही करता येत नाही, कारण की याच्यावर लिहिलं देखील आहे सिंगल यूज ओनली। त्याच्यामुळे एकाच वेळेला तुम्ही हा यूज करा। तुमच्या चेहऱ्याला जर खूप जास्त क्वांटिटी वाटत असेल तर तुमच्यासोबत कोणाला तरी बसवा, त्याचं पण फेशियल करून घ्या, बट एकाच वेळेला सर्व वापरा। सो हे जे क्लिन्झर आहे याची क्वांटिटी भरपूर होती आणि मी पूर्ण चेहऱ्याला गळाला हे छान लावून घेतलेलं आहे। चेहऱ्यावर छान मसाज करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरची जी पण डर्ट आहे, पोल्युशन आहे, ज्या पण गोष्टी आहेत त्या छान क्लीन होऊन जातात। सो छान मसाज केली मी आणि एक वेट वाईप घ्या, मी असा वेट स्पॉन्ज घेतलेला आहे, त्याने पूर्ण चेहरा छान पुसून काढलेला आहे। नेक्स्ट स्टेप आपली दुसरी आहे ती म्हणजे मायक्रोडर्मा फेशियल पील आहे हा। सो ॲक्च्युली हे स्क्रब आहे। मी पूर्ण चेहऱ्याला हे व्यवस्थित लावून घेतलं, त्याच्यानंतर थोडा वेळ थांबले आणि त्याच्यानंतर छान स्क्रब केलेलं आहे चेहऱ्याला। याच्यामध्ये एकदम असे खूप स्मॉल ग्रॅन्युल्स आहेत ज्याच्याने तुमची स्किन छान स्क्रब होऊन जाते। खूप हार्श नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त हे वापरू शकता पूर्ण चेहऱ्याला, गळ्याला देखील। मी कानांना देखील हे लावलेलं आहे आणि खूप छान याने मसाज केलेली आहे। सो थोडीशी तुमची डेड स्किन याच्याने निघून जाते आणि खरंच खूप छान आहे। त्याच्यामुळे डेफिनेटली ही स्टेप स्किप करू नका। हे फेशियल पील म्हणजे स्क्रब नक्की वापरा। 2-3 मिनटं छान मसाज झाल्यानंतर पुन्हा वेट वाईपने किंवा स्पॉन्जनी पुसून काढा। त्याच्यानंतर आपली थर्ड स्टेप आहे ती म्हणजे व्हिटॅमिन सी टॉनिक। आता तुम्ही नेहमी फेशियल करता त्याच्यामध्ये ह्या गोष्टी कधी दिलेल्या मी तरी पाहिल्या नाहीत, आपण जेव्हा घरी फेशियल करतो तेव्हा, पण याच्यामध्ये खूप छान गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे ही व्हिटॅमिन सी टॉनिक। सो हे सिरमसारखं आहे, हे तुम्ही बघितलं अशा पद्धतीने ओपन करून मी पूर्ण चेहऱ्याला गळायला लावलेलं आहे आणि छान चेहऱ्यावर मसाज केलेली आहे। टॅपिंग मोशनमध्ये मसाज करा, म्हणजे असं डॅब डॅब करायचं आहे चेहऱ्यावर, त्याच्याने जे पण प्रोडक्ट आहे ते छान पेनेट्रेट होतं तुमच्या स्किनमध्ये। आणि जर तुम्ही हे पार्लरमध्ये करत असाल तर त्यांच्याकडे मशीन्स असतात, सो त्यांच्या हेल्पनी ते छान मसाज करवतात किंवा ते पेनेट्रेट करवतात स्किनमध्ये। तर हे झाल्यानंतर आता आपली ही स्टेप झालेली आहे। आपली स्टेप 4 आहे ती म्हणजे व्हिटॅमिन सी मसाज क्रीम। आणि बिलीव्ह मी ही क्रीम इतकी छान आहे, म्हणजे आत्तापर्यंत मी इतके फेशियल्स केले पण मला ही क्रीम अतिशय आवडली आहे। जे पण मी घरी फेशियल केलेत त्याच्यामध्ये मला हे फेशियलच ॲक्च्युली खूप आवडलेलं आहे, कारण हे फेशियल म्हणजे एक तर किट ऑफकोर्स थोडासा कॉस्टली आहे बट वर्थ आहे आणि तुम्ही पार्लरमध्ये जाऊन पण फेशियल करता तर त्याच्याहीपेक्षा छान रिझल्ट्स तुम्हाला ह्या फेशियलने घरीच मिळून जातील। म्हणूनच याला ब्रायडल फेशियल किट म्हणलेलं आहे। सो खरंच तो ब्रायडलवाला ग्लो तुम्हाला याच्याने मिळून जाईल। ही क्रीम तुम्ही बघता इतकी सुंदर आहे, इतकी छान तुम्हाला मसाज करायला पण याने हेल्प होते आणि तुम्ही बघू शकताय मी एकदम छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत आहे, शिवाय थोडंसं प्रेशर देऊन मसाज करत आहे, कारण ऑफकोर्स आपल्याकडे कोणताही टूल नाही आहे, इथे मशीन नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित हातांच्या मदतीने बोटांच्या मदतीनेच ते प्रोडक्ट आपल्या स्किनमध्ये छान
पेनेट्रेट करायचं आहे. त्याच्यामुळे इतकी छान मसाज करायची आहे. सो मसाज टेक्निक्स तुम्हाला मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. तुमच्या तळहाताने छान प्रेशर लावा, त्याने खूप छान प्रेशर लागतो. किंवा नकल्स यूज करून अशा पद्धतीने तुम्ही मसाज करू शकता. मी भरपूर वेळ इथे छान मसाज केली. इनफॅक्ट ही जी क्रीम आहे ना, ही इतकी मसाज लायक आहे ना, म्हणजे एकदम ग्लाईड होते स्किनवर. त्याच्यामुळे मसाज करायला पण इझी जातं. आणि तुम्ही बघताय मी गळ्याला, कानाला पूर्ण व्यवस्थित अशी मसाज केलेली आहे. पूर्ण मसाज तुम्हाला झाल्यानंतर थोडंसं अगेन डॅप करायचं आहे अशा पद्धतीने. सो जितकं हे प्रोडक्ट तुमच्या स्किनमध्ये जाईल तितकं फायदेशीर आहे. त्याच्यामुळे ही स्टेप खूप चांगल्या पद्धतीने करा. व्यवस्थित मसाज टेक्निक्स वापरा, जितके पण तुम्हाला माहिती असेल तितके. किंवा अजून बघा, मी जे दाखवलेले आहे ते पण तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. सिंपल आहेत, एकदम सोपे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टेप 5, व्हाईटनिंग मास्क आहे हा. तर याच्यातला हा मास्क मी काढला. हा मास्क याची जी क्वांटिटी आहे ती इतकी आहे की तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्याला गळ्याला झालेली आहे. तर मी व्यवस्थित हा मास्क माझ्या चेहऱ्याला गळ्याला छान लावून घेतलेला आहे. अगदी थोडंसं कूलिंग सेन्सेशन होईल याने, बट वेरेबल असतं, म्हणजे इतकं काही त्रासदायक नाही आहे ते. आणि हा मास्क तुम्हाला 15 मिनिटं ठेवायचा आहे चेहऱ्यावर. त्याच्यानंतर वेट वाईपनी अगेन किंवा स्पॉन्जनी पुसून काढा. आणि बिलीव्ह मी, हा मास्क काढल्यानंतर तुम्ही चेहऱ्यामध्ये फरक बघू शकताय. खरंच डिफरन्स दिसतोय माझ्या चेहऱ्यामध्ये. म्हणजे हा मास्क लावल्यानंतर ॲक्च्युअली चेहरा थोडासा ब्राईटन अप झालेला आहे माझा. त्याच्यामुळे 10 ते 15 मिनिटं तुम्हाला हा मास्क ठेवून छान वेट वाईपनी वाईप करून टाकायचा आहे. नेक्स्ट आपली जी स्टेप आहे खूप महत्त्वाची स्टेप आहे. त्याच्यासाठी हा फेशियल पॉवर मास्क मी घेतलेला आहे, जेल. पहिल्यांदा मी पावडर घेतली, त्याच्यामध्ये हे जेल टाकलेलं आहे. यांना छान मिक्स करायचं आहे. ही स्टेप तुम्हाला थोडीशी लवकरात लवकर उरकायची आहे, कारण हे जे जेल आहे ते पटकन ड्राय व्हायला लागतं. सो पटकन एकदम मिक्स करा. ॲक्च्युली तुमच्या डोळ्यांना पण लावायचं असतं आणि मी कॅमेऱ्यात बघून लावत होते, सो मला समजत नव्हतं की डोळ्यांना कितपत लागलेलं आहे. कोणाची तरी हेल्प घ्या, किंवा जर डोळ्यांना नसेल लावायचं तर नका लावू, पण हा डोळ्यांसाठी पण चांगला आहे. म्हणजे एकदम खूप सेफ असा मास्क आहे. पूर्ण चेहऱ्याला मी असा लावून घेतलेला आहे पटापट. आणि त्याच्यानंतर थोडासा सुकल्यानंतर आरामात तो पील होऊन निघतो. आणि थोडंफार जे पण राहिलेलं आहे ते तुम्ही थोडंसं ओल्या कपड्याने काढू शकता. सो इतका छान याचा पण रिझल्ट आहे. म्हणून मी डोळ्याला पण लावला, कारण तो डोळ्याला लावणं पण गरजेचं आहे. तुमचे डोळ्यांचे डार्क सर्कल्स आहेत वरचे पण, ते पण याने निघून जातात. त्याच्यामुळे हा पील मास्क व्यवस्थित लावा. लागलं तर मी सांगितलं कोणाची तरी मदत घ्या, ते बेटर राहील. आता आपली 8वी स्टेप आहे, ती म्हणजे व्हिटॅमिन सी ग्लो फेस शीट मास्क, जो आपल्याला वेगळा दिलेला आहे. तर तो काढायचा आहे. त्याच्यावर असं कवर आहे आणि ॲक्च्युली हा डोळ्यांच्या लीडवर देखील लावायचा आहे, बट मी लावला नाही. तर ते देखील तुम्ही करू शकता. कोणाची तरी हेल्प घ्या किंवा स्वतःच हा तुम्ही आरामात झोपून लावा. मी रेकॉर्ड करते त्याच्यामुळे मी तिथे लावला नाही आहे. मी तो खालीच अंडर आईजला ठेवलेला आहे. सो हा मास्क आपल्याला छान 10 ते 15 मिनिटं ठेवायचा आहे चेहऱ्यावर आणि पूर्ण इसेन्स त्याचा ॲब्सॉर्ब होईपर्यंत ठेवायचा आहे. त्याच्यानंतर 10 मिनिटांनी त्याला नॉर्मली काढून घ्यायचं आहे. लागलं तर थोडंसं ते सिरम छान मसाज करा स्किनमध्ये, आणि त्याच्यात जे सिरम वाचलेलं आहे ते तुम्ही गळ्याला आणि कानाला देखील छान लावू शकता. थोडीशी हलक्या हाताने मसाज करा, छान ते ॲब्सॉर्ब होऊ द्या तुमच्या स्किनमध्ये. सो हा देखील खूप छान शीट मास्क आहे. आणि आता 9th स्टेपला आपल्याला हे व्हिटॅमिन सी जेल सिरम वापरायचं आहे. सो हे देखील खूप चांगलं आहे. हे मी हातावर असं घेतलं आणि पूर्ण चेहऱ्याला गळ्याला लावून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिटं याला पण छान मसाज करायची आहे. लागलं तर अगेन डॅप करा चेहऱ्यावर आणि छान ॲब्सॉर्प्शन त्याचं होऊ द्या. सो ही 9th स्टेप झाल्यानंतर लास्ट स्टेप आहे ही व्हाईटनिंग क्रीम, ज्याच्यामध्ये SPF 30 आहे. सो तुम्ही सकाळी फेशियल करत असाल तर डेफिनेटली ही क्रीम वापरा. रात्रीच्या वेळी जर करत असेल तर अवॉइड केली तरीच चालेल. तुमचं नॉर्मल मॉइश्चरायझर वापरलं तरी चालेल. सो मी हे दुपारच्या वेळी फेशियल केलं होतं, त्याच्यामुळे मी ही क्रीम लावून घेतली. आणि व्हाईट कास्ट सोडते ही, बट ऑफकोर्स थोडंसं सनपासनं प्रोटेक्शनसाठी, आणि तुम्ही इमिजिएटली आता फेशियल केलेलं आहे त्याच्यामुळे ही लावणं जरुरी आहे. थोडीशी छान ब्लेंड करून घ्या. आणि जर तुम्हाला ही लावायची नसेल तर तुमचं एखादं आवडीचं मॉइश्चरायझर किंवा तुमची सनस्क्रीन जी पण आवडीची असेल ती लावून घ्या. सो हे फेशियल झालेलं आहे आणि तुम्ही इन्स्टंट रिझल्ट बघत आहात. म्हणजे मला वेगळं सांगायची काही गरजच नाही आहे. इतका छान याचा रिझल्ट आहे. सो ब्रायडलसाठी तर अमेझिंग आहेच आहे, पण नॉर्मल स्त्रियांसाठी देखील हे फेशियल खूप चांगलं आहे. मी हायली रिकमेंड करते हे फेशियल करण्यासाठी. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.